मी मध्ये एक आर्टिकल वाचत होतो, त्यात एक रशियन शास्त्रज्ञ सांगत होता की आम्ही म्हणजे ते जेव्हा कंदमुळं कच्चं मांस खात होतो तेव्हा भारतीय उपखंडात सप्तसुरांनी समृद्ध गायन वादन सुरू होते. आम्ही जेव्हा अन्नाच्या शोधात धावत होतो तेव्हा भारतीय उपखंडात रती महारथी होते आणि विमानशास्त्राचा अभ्यास सुरू होता, ज्याचे आज नकाशे मिळतात. आज जेव्हा प्रत्येक अवजड वस्तू उचलायला आम्हाला क्रेन लागते तेव्हा हजारो वर्षापूर्वी भारतीय उपखंडात अवाढव्य इमारती व मंदिरे केदारनाथ सारखी उभी केली गेली. त्यावेळी म्हणजे भारत हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील पुढे होता. अध्यक्ष महोदय, 1200 वर्षाचा इतिहास मग असा वाईट का झाला? आम्ही अचानक गुलाम का झालो? कारण आपण शिक्षणाचा प्रसार केला नाही, विज्ञान आपण चमत्काराला जोडलं, देवाकडून आपण दैवाकडे गेलो, श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचं पारडं जड आम्ही केलं. श्रीकृष्णाला आपण पूर्णावतार म्हणतो, त्यांनीच सांगितलेली गीता पाठ केली, पण त्याचा कर्म सिद्धांत दुर्लक्षून कर्मकांडांना आपण महत्व देत गेलो. स्पृश्यास्पृश्य, उच्च नीचता, जातीभेद सोबतीला घेतले, यानं दुही वाढत गेली आणि समाजाची वैचारिक क्षमता कमी झाली. परिणामी क्षात्रतेज, ब्रह्मतेज, कौशल्य विकास, कामावरची निष्ठा कमी होत गेली. याचा परिणाम म्हणून मुठभर परकीय आक्रमकांनी आमच्यावर हजारो वर्ष राज्य केलं. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यात सुधारणा व्हायला लागली, हा भाग वेगळा आहे. पण अध्यक्ष महोदय, आज देशामध्ये इकडं सुनीता विल्यम्स, सुरेश दस, सुनीता विल्यम्स अडकलेली, तिला खाली आणायची व्यवस्था केली. किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली. तो इलॉन मस्क एवढा पुढे गेलेला आहे की त्याने स्पेस एक्स पाठवलं आणि तिला खाली आणली. ते एआय आर्टिफिशियल इन्सिनेशन दादानी 500 कोटी रुपये आता दिलेले आहेत. त्यांच्या बारामतीमध्ये पवार साहेबांच्या पुढाकारानं शेतीत सुधारणा केलेल्या आहेत. जेवढे आपण पुढे गेलोय, जग पुढे गेलंय. आता आपण एआयची सुरुवात करतोय, पण तिकडे जग पुढे गेलंय आणि आपण कबरीच्या मागे लागलो.